तर बीडच्याच कोथाळा आणि साळेगाव मधील सरस्वती नदीला सुद्धा पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यातनं 2 जणांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। पूर परिस्थितीमुळे परिसरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। मात्र अशा परिस्थितीत पुराची ही भीषणता पाहता त्यातनं प्रवास न करण्याचं आवाहन केलं जातं। मात्र तरी सुद्धा काही लोकांचं या पाण्यातनं जाण्याचं धाडस सध्या पाहायला मिळतंय। तर बीडच्याच माजलगाव तालुक्यातल्या गंगा मसला या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। त्यामुळे मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेलंय आणि या मंदिराचा केवळ कळस दिसत असून अख्खं मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे या पुराची भीषणता ही भयंकर असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। तर माजलगाव धरणाचे 11 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। सध्या धरणातनं 20,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। सिंदफणा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे।